गणिताचा मजेशीर प्रश्न शिकूया ॲनिमेशनने। 3 व्यक्ती आहेत बघा, ए, बी आणि सी। ए ने बी ला एक वस्तू 30% नफ्याने विकली, बी ने सी ला ती वस्तू 10% तोट्याने म्हणजे लॉसने विकली आणि शेवटी सी ला ती वस्तू 351 रुपयाला मिळाली। तर प्रश्न काय माहितीये का, ए ने ती वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल? काय करायचं बघा, ए, बी आणि सी 3 व्यक्ती मांडून घेतल्या। मी अज्युम करतो ए ला ती वस्तू एक्स रुपयाला मिळाली असेल, म्हणजे एक्स ही खरेदी किंमत झाली, म्हणजे कॉस्ट प्राइस ए ची। आता ए ने बी ला 30% नफ्याने विकलं, काय करायचं? अंशामध्ये 100 अधिक नफा भागिले 100 म्हणजे 100 अधिक 30 भागिले 100 म्हणजे 130 भागिले 100 ने गुणायचं। नंतर बी ने सी ला 10% तोट्याने विकली, आता 100 वजा 10 अंशात करायचं भागिले 100, 100 वजा 10 किती येतात? 90, 90 भागिले 100 ने गुणलं इज इक्वल टू सी ला ती वस्तू कितीला मिळाली? 351 रुपयाला। झालं आपलं इक्वेशन काय झालं? एक्स गुणिले 130 भागिले 100 गुणिले 90 भागिले 100 बरोबर 351। आता मला एक्सचं उत्तर काढायचं आहे, तर हे जे खाली 100 आणि 100 आहेत ते तिकडे अंशामध्ये जाणार, म्हणजे 351 गुणिले 100 गुणिले 100, छेदामध्ये काय येणार? 130 गुणिले 90, 0 0 कॅन्सल होणार। आता हे जे वर अंशामध्ये आहे 351 त्याला 9 ने जर भागलं, 9 त्रिक 27 आणि 9 9 81 म्हणजे 39, आणि जे खाली 13 आहे 39 ला 13 ने भागलं, 13 त्रिक 39 आणि 3 वर पुढे 2 शून्य उरले, म्हणजे उत्तर आलं 300। याचा अर्थ एक्सचं उत्तर 300, म्हणजे ए ने ती वस्तू 300 रुपयांना खरेदी केली असेल। बघा ना किती मजा येते ॲनिमेशनने शिकायला। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा।